हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. गाईज, आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे पिझ्झा बॉम्ब रेसिपी. तर इथं मी 2 कप मैदा घेतला आहे, थोडंसं मीठ टाकत आहे, थोडंसं तेल घातलं आहे आणि अर्धा कप दही. तर आपल्याला हे सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला आट्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर मी थोडा नरम गोळा बनवला आहे, कारण की हे मैदा आहे ना, तर पाणी आटून घेतोय. तर आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. इथे मी पाव किलो पनीर घेतलं आहे, 1 शिमला मिर्च घेतली, अर्ध कणीस घेतलं शिजवून, 1 टोमॅटो, 1 कांदा, 4 हिरवी मिरची घेतली आणि हे सगळं बारीक कट करून घेत आहे. सगळं बारीक-बारीक तुकड्यामध्ये कापून घेतलं आणि मग आपल्याला हे थोडंसं मीठ घालायचं, कारण की याच्यात पण हे चीजमध्ये पण थोडंसं हे असते ना मीठ. तर थोडंच मीठ घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. एकदम याला पण 2 मिनिटापर्यंत रेस्ट कराय 2 ते 3 मिनिटं ठेवायचं, कारण की त्याच्यात मीठ घुसेपर्यंत. तर आपल्याला याची छोटासा एक उंडा घ्यायचा आणि याची पतली चपाती लाटून घ्यायची. अ, पातळ करायची थोडी चपाती. आणि मी इथे मैद्याचा वापर केलाय, तुम्ही गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकता, त्याचे पण मस्त बनतात. मैद्यापेक्षा त्याचेच मस्त बनवलेले चांगलेत, कारण की मैदा चांगला नसतो एवढा खायला, त्याच्यामुळे गव्हाच्या पिठाचेच मस्त आहेत. तर तुम्ही बघू शकता, आपल्याला असं भरायचं जसं आपण मोदकमध्ये भरतो तसं भरून घ्यायचं आणि सर्व काही जेवढे तुम्हाला बनवायचे तेवढे असे बनवून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही किती एकदम सोप्या पद्धतीने बनतात आणि टेस्टी पण खूप बनतात. आणि हो, तव्यावर टाकताना थोडं पाणी लावून घ्या हाताला, कारण की ते तव्याला चिपकले पाहिजे. थोडंसं पाणी वरून लावायचं आणि तव्यावर ठेवायचे, कारण की तव्याला चिपकले तर ते खाली पडणार नाहीत. हे सगळे आपल्याला हलक्या आचेवर, धीम्या आचेवर भाजून घ्यायचे आहेत, कारण की हलक्या आचेवर भाजले तर हे बघा किती मस्त कडक भाजले आहेत आणि फुगले पण आहेत मस्त. तर तुम्ही बघू शकता किती भारी फुगले आहेत टमटम. बघा आता, आणि याच्यावर मी बटर लावलं आहे, तुम्ही तूप पण लावू शकतात. तर खूपच टेस्टी आणि खूपच छान बनले आहेत. तर तुम्हाला पिझ्झा बॉम्ब आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया उद्या न्यू रेसिपी सोबत. बाय.